नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की स्वच्छता आणि आपलं आर्थिक गणित याचा थेट संबंध कसा आहे तो. आज आपण प्रॅक्टिकल पाहणार आहोत की नवीन बॅच येण्यापूर्वी शेडचं निर्जंतुकीकरण कसं करायचं. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे काय, तर सर्वात आधी शेडमधील जे जुनं लिटर आहे, जे खत बनलं आहे, तर ते पूर्णपणे बाहेर काढायचं. जमिनीवरील आणि कोपऱ्यामधील सर्व धूळ आणि जाळ्या झाडून घ्यायच्या. यानंतर संपूर्ण शेड आहे तर ते प्रेशर पंपाने पाणी मारून शेडच्या भिंती, छत आणि जमीन स्वच्छ धुवून घ्यायची. यानंतर जेव्हा जमीन वाळते तर त्यानंतर त्यावरती कळीचा चुना शिंपडायचा, ज्यामुळे जमिनीमध्ये असणारे सर्व कीड आणि जंतू हे नष्ट होतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, निर्जंतुकीकरण. बाजारामध्ये कोणतंही एखादं दर्जेदार जंतुनाशक योग्य प्रमाणात पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या संपूर्ण शेडवरती त्याचा स्प्रे करायचा. अशा प्रकारे जर आपण शेडचं निर्जंतुक केलं तर किमान 3 ते 5 दिवस तरी शेड रिकामं ठेवायचं, जेणेकरून आपल्या फार्मवरती आपण केलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळेल. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपलं जे शेड आहे तर ते नवीन बॅचसाठी सुरक्षित आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या यूट्यूबवरच्या ह्या प्रोफेशनल कोर्समध्ये सहभागी राहण्यासाठी आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोच करा. धन्यवाद.